नमस्कार मित्रांनो, आज चालू असलेल्या IPL मॅचमध्ये राजस्थान विरुद्ध बंगलोर यांच्यामध्ये आज राजस्थानने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि फ्लॅप डु प्लेसी या दोघांनीही चांगली सुरुवात देत खेळ चालू ठेवला व ते दोघे मिळून चौकार आणि षटकार मारू लागले। मग कोहली आणि डु प्लेसी या दोघांनी पहिल्या 6 ओव्हरमध्ये अर्धशतकीय पार्टनरशिप केली। त्यावेळेस विराटचा वैयक्तिक स्कोर हा 32 तर फ्लॅप डु प्लेसीचा स्कोर हा 14 होता आणि कुठल्याही बॉलरला विकेट मिळाला नव्हता। तर मात्र त्यानंतर विराट कोहली आणि फ्लॅप डु प्लेसी या दोघांनीही ताबडतोब रन बनवण्यास सुरुवात केली आणि पहिल्या 10 ओव्हरमध्ये त्यांनी 86 रन पूर्ण केले। मग त्यानंतर मात्र विराट कोहली काही थांबला नाही, त्याने आपले 39 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले। मग ती ओव्हर टाकत असलेला रिहान पराग याच्याच ओव्हरला फ्लॅप डु प्लेसीची कॅच त्याच्या हातून ड्रॉप झाली। मग खेळत असलेला फ्लॅप डु प्लेसी आणि विराट कोहली यामध्ये फ्लॅप डु प्लेसी हा चहरच्या एका बॉलवर शॉट मारण्याच्या नादात ट्रेंट बोल्टच्या हाती कॅच आउट होणार होता, मात्र ट्रेंट बोल्टने कॅच ड्रॉप केली। मात्र दुसऱ्याच बॉलवर चहरच्या बॉलिंगवर जॉर्ज बटलरच्या हाती तो कॅच आउट झाला। त्याने 33 बॉलामध्ये 44 रन बनवले, त्यासाठी 2 चौकार व 2 षटकारही मारले। मात्र तो आउट होण्यापूर्वी विराट कोहली आणि फ्लॅप डु प्लेसी या दोघांमध्ये 125 रनांची भागीदारी झाली। ही भागीदारी या IPL मध्ये सर्वात मोठी भागीदारी आहे। मात्र त्यानंतर बॉलिंगला आलेला बर्गर याच्या बॉलिंगवर ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा काही करू शकला नाही। त्याने 3 बॉलमध्ये 1 रन बनवून क्लीन बोल्ड आउट झाला। मात्र त्यानंतर खेळायला आलेल्या पहिल्या IPL मॅचमध्ये सौरभ चव्हाण काही करू शकला नाही, कारण तो फक्त 9 रन बनवून चहलच्या बॉलिंगवर जयस्वालच्या हाती कॅच आउट झाला। मग इकडे खेळत असलेला विराट कोहली मात्र काही थांबत नव्हता, तो चौकार आणि षटकार मारतच होता। तर इकडे दुसऱ्या साईडला त्याची साथ देत असताना ग्रीन हा खेळत होता। मात्र इकडे विराट कोहली खेळत असताना 1 रन काढून आपले 67 बॉलामध्ये शतक पूर्ण केले आणि हे शतक त्याचे IPL मधले 8वे शतक आहे आणि हे शतक या IPL मधले ही पहिले शतक आहे। या अगोदर या IPL मध्ये कुणीही शतक केलेले नाही आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चौकार मारून विराट कोहलीमुळे RCBचा स्कोर हा 20 ओव्हरमध्ये 183 वर 3 विकेट असा झाला आणि त्यासाठी खेळत असताना विराट कोहलीने 12 चौकार आणि 4 षटकार ही मारले आणि विराट कोहली हा आज 72 बॉलामध्ये 113 रन बनवून नॉट आउट राहिला आहे। तर दुसऱ्या साईडला ग्रीन हा 6 बॉलामध्ये 5 रन बनवून नॉट आउट राहिला आहे। तर इकडे राजस्थान तर्फे नरेंद्र बर्गर यांनी 1 विकेट तर युजवेंद्र चहल यांनी 2 विकेट घेतले। तर आता राजस्थान हा स्कोर कशा प्रकारे प्राप्त करेल हे बघणे रोमांचक ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।